नाही त्यांचेच घ्या फोटो. खरं आमचं आम्ही फक्त पत्रकार परिषद घ्यायला आलो. आणि बाकीचे जे त्याचं प्रॉपर त्याचा पाठलाग आणि त्याचं डिटेक्शन आणि त्याचं लोकेशन सीसीटीव्हीवर बघत होते, हे कर्मचारी कधी समोर येत नाहीत, कारण त्यांचं काम खरं जास्त असतं. ऍक्च्युअल लोकेशन किती वाजता कुठून जातोय कुठून येतोय. दोन टीम गेले होते, फ्रंटला आणि बॅकला बघत होते आणि त्याला जीवन गेला त्या गाडीच्या वर्णनावरनं आणि त्याच्या चेहऱ्यावर. 2 दिवस फक्त मी येतोय याची वाटच पाहत होतो. तसं तो दिसला तसं त्याला फॉलो चालू होतं. आजच हे झालंय, सगळं फायनल समोर आणलंय. 100% रिवॉर्ड त्यांना दिला जाईल. माननीय पोलीस आयुक्तांच्या वतीने रिवॉर्ड दिला जाईल. गेल्या काही दिवसांपासून 1.5 ते 2 महिन्यापासून चेन स्नॅचिंगच्या घटना अगदी खूप नाही पण तो सातत्याने घडत होत्या आणि त्या डिटेक्ट होताना जर आम्हाला यश येत नव्हतं तितकंसं. सांगवी पोलीस स्टेशनची एक चेन स्नॅचिंग झाली होती. त्याच्या दरम्यान युनिट 1ने ती अतिशय चांगल्या पद्धतीने हँडल केली आणि त्यात त्यांच्या असं लक्षात आलं की या सीसीटीव्ही फुटेज जे बघतो आपण ते बघितल्याशिवाय पर्याय नाही. दापोडी, दोयरोड, तळेगाव ह्या सगळ्या परिसरातले सीसीटीव्ही फुटेजेस बघितल्यानंतर असं लक्षात आलं की हा एकच आरोपी आहे. त्याची विशिष्ट लकब आहे, विशिष्ट मोटरसायकल आहे आणि तो बँगलोर हायवेचा वापर करतो. त्यानंतर पुढे खात्री केली असता असं लक्षात आलं की तो बाणेर परिसरामध्ये त्याचा वावर आहे सध्या. त्यामुळे तिथे बाणेर परिसरात गेले 3-4 दिवसापासून ट्रॅप लावला असता एके दिवशी सकाळी तो त्या एका गल्लीमध्ये त्यांना जाताना दिसला आणि आमचे टीमचे 2 अंमलदार त्यांना फॉलो करत होते आणि पुढे डेड एंड असल्यामुळे तो पुन्हा परत वळला आणि पुन्हा परत वळल्यानंतर शिताफीने दोघांनी त्याला ताब्यात घेतला आणि त्याला जेरबंद केलेला आहे. त्याच्याकडून 5 चेन स्नॅचिंग आता या मागच्या महिन्यातल्या डिटेक्ट झालेल्या आहेत. अंदाजे 76 ग्रॅम सोन्याच्या जे चेन्स आहेत त्या त्यांच्याकडनं रिकवर झालेल्या आहेत 15-1 लाखाच्या. हा पूर्वी सुद्धा असेच गुन्हे करत होता. 16 ते 24 पर्यंत तो ऍक्टिव्ह होता. त्यानंतर जेलमध्ये गेला. जेलमधून आल्यानंतर त्याने इतर बरीचशी कामं करायचा प्रयत्न केला, ओला उबरचा ड्रायव्हर, चायनीजची गाडी वगैरे. परंतु त्याला ऑनलाईन जुगाराचा नाद लागल्यानंतर, कर्जबाजारी झाल्यानंतर तो पुन्हा या क्षेत्राकडे वळला आणि गेल्या काही दिवसापासून त्याने पुन्हा चेन स्नॅचिंग सुरू केली होती. या दिवशी आम्ही त्याला पकडला रेड हँड. त्या दिवशी सुद्धा तो चेन स्नॅचिंग करण्याच्या उद्देशानेच इथे आला होता आणि ती चेन स्नॅचिंग सुद्धा आम्ही टाळू शकलो. एकंदरीत आमच्याकडच्या 5 चेन स्नॅचिंग आम्ही डिटेक्ट केलेल्या आहेत. आता इतर चेन स्नॅचिंग अजून कोणाकडून त्याच्या डिटेक्ट होत आहेत का हे आता तपासाअंती निष्पन्न होईल. यामध्ये आमचे डीसीपी रोहिदास पवार, एसीपी विशाल हिरे, पीआय अरविंद पवार, एपीआय गुळिंग, एपीआय गावडे आणि त्यांच्यासोबतचे अंमलदार जावळे, भोपे, जानराव, भालचीम आणि चिखलकर या सर्वांचा सहभाग आहे. 2 पथकांमध्ये यांनी काम केलं. एक पथक ग्राउंड वर्क करत होतं, सीसीटीव्ही बघणे वगैरे, आणि दुसरं पथक ऍक्च्युअली फील्डवरती होतं. तो राहणारा सोलापूरचा आहे. सुमित इंगळे नावाचा व्यक्ती आहे तो. त्याची फॅमिली हिस्ट्री विषयी आता आमच्याकडे काही उपलब्ध नाहीये, परंतु तपासाअंती निष्पन्न होईल. एज्युकेशन वगैरे काय आहे? नाही, अद्याप नाही काही कळलेलं अजून. सोलापूरला काही त्याच्यावरती सोलापूरला नाही, पुणेच क्षेत्र होतं, पुणे ग्रामीण, आणि आता नवीन पिंपरी चिंचवड आयुक्त आले. लक्ष करत होता म्हणजे नाही, महिला पुरुष असं काही त्याच्यामध्ये डिफरन्सिएशन नव्हतं. त्याचं बहुतेक सकाळच्या चेन स्नॅचिंग आहे सगळ्या. एखाद्याची मोडच ठरलेली असते. आणि हे जे सोनं त्यांनी चोरी केलेलं आहे ते सोनं ज्यांना विकलंय त्यांना, हा, ते मी आता विचारलं आमच्या आयोंना. त्यांचं सांगण्यानुसार ते जशा चेन केल्यात 5 तशाच्या तशा त्या स्वतःकडे ठेवल्या होत्या. मग गेलेला माल जसा आहे तसा त्यांना मिळाला. हा हा हो, घरी कोण होतं? एकटाच होता, सिंगल. अच्छा, गाडी सुद्धा त्याकडे होती, ती त्यांनी एक विकत घेतलेली आणि एक डे भाड्याने घेतात ना एका दिवसासाठी, तशी घेतलेली आहे इथे पुण्यामध्ये त्याच्या खोलीवरती. अच्छा, दुसरं त्याने ते त्याच्या सांगण्यानुसार आहे ते क्राईम पेट्रोलचे 2 एपिसोड बघून परत काही नवीन चेंजेस केले त्याचे जुन्या मोडस ऑपरेंडी मध्ये, असं त्याचं म्हणणं आहे. आता तपासात आम्ही बघू नक्की चेंजेस काय केले. सर, या केसमध्ये आणखी किती आरोपी निष्पन्न? एकटाच होता, लोनर होता त्याच्यात. आता जर त्याच्या अजून काही चेन स्नॅचिंग निघाल्या आणि त्याच्यामध्ये दुसरा कोणी त्याचा रिसिव्हर आहे असं दिसलं, कोणी एखादा ज्वेलर आहे किंवा कोणी आहे, तर आम्ही त्याला पण ताब्यात घेणार.
तर त्या केसमध्ये करत असताना आमचे जवळजवळ एक मला असं वाटतं 150-200 कॅमेरा 150 ते 200 सीसीटीव्ही फुटेजेस आणि सीसीटीव्ही कॅमेरा सापडलेले. चेक तर भरपूर केले असेल, त्यातले बंद अर्धे वर्किंग नाही. प्रायव्हेट मधले त्याचं तेवढं रेझोल्युशन नसेल, त्याचं फोकस तेवढा नसेल. असं करत करत हळूहळू ते पुण्याच्या दिशेने जाताना दिसलं आणि शेवटी ते बाणेर भागामध्ये कॉन्सन्ट्रेट झालं. आता बाणेर भागामध्ये कॉन्सन्ट्रेट झाल्यानंतर जवळजवळ युनिट 1ची टीम, त्याचा चेहरा नव्हता परंतु त्याचा पेहराव, लकब आणि गाडीची पद्धत, चालवण्याची पद्धत याच्यावरनं त्यांनी झिरो इन केलं होतं की हा माणूस असू शकेल. त्याचं लोकेशन वगैरे काय आम्हाला कळत नव्हतं. म्हणजे ओल्ड टाइम पोलिसिंग टाईप झालं. 3 ते 4 दिवस बाणेरला 24/7 थांबून राहिले, काही मिळायला तयार नाही. शेवटी असं लक्षात आलं की तिथे सुद्धा तो विशिष्ट ठिकाणी वेळी येतोय आणि चेन सॅचिंग करायचं काहीतरी त्याच्या डोक्यात दिसतंय. त्यानुसार सकाळी 7-7:30च्या दरम्यान आमच्या लोकांनी पुन्हा त्याचा ट्रॅप लावला. याच्यामध्ये स्वप्नरंजन अतिशयोक्ती काहीच नाही, मी सांगतो त्याच्यामध्ये, किंवा ते पत्रकारांना सांगण्यासाठीची भाषा पण अजिबात नाही. लिटरली असंच घडलं. ट्रॅप लावला. समोरून येताना टू व्हीलरवरती त्याची टू व्हीलर, त्याची लकब इतकी डोक्यात बसली होती, असं लक्षात आलं की समोरून माणूस येतोय तो तोच आहे. त्याला आता खाली उतरून, आमच्या मोटरसायकलवरचे 2 जवान आहेत, त्यांनी खाली उतरून त्याला पकडायचं हे शक्य नाही, तर त्याला समोर येताना डायरेक्ट त्याने धक्का दिला, खाली पडला आणि मग त्याला ताब्यात घेतला. ताब्यात घेतल्यानंतर त्याचं विचारपूस वगैरे करण्यात आली. विचारपूस केल्यानंतर हा पट्टीचा चेन छाचा असं दिसला. पण तो रडारवर का नाही आला, तर तो जेलमध्ये असल्यानंतर 24ला जेव्हा बाहेर आला, इतर भरपूर कामं केले त्यांनी. गाडा टाक, कुठे काही गाडीवरती जा, कुठे गिग वर्कर म्हणून काम कर. ते नाही चालल्यानंतर त्याला दरम्यानच्या काळामध्ये बेटिंगचा शौक लागला, ऑनलाईन बेटिंगचा. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी लॉस झाला. मग त्याच्या लक्षात आलं की हे काय करणं शक्य नाही, आपल्याला परत त्या ठिकाणी त्या पद्धतीनेच परत करावं लागेल. दरम्यानच्या काळात त्याच्या सांगण्यानुसार आहे, क्राईम पेट्रोलचे 1-2-3 भाग बघितले त्यांनी, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने बेमालूमपणे चेन सॅचिंग करता येतं. आणि त्यानुसार त्याने मग तसा पेहराव केला, हेल्मेट केला, तशा पद्धतीची गाडी वापर केले आणि चेन सॅचिंग त्याचे सक्सेसफुल झाले. आता त्या दिवशी जो आला तर ऍक्च्युअली चेन सॅचिंग करण्यासाठी आला असतानाच त्याला पकडलं गेलं. तुमच्या माहितीसाठी त्याचं लिटरली तिथल्या एका सीसीटीव्ही मध्ये ते कैद झालेलं आहे. आमचे लोक समोरून तो येतोय आणि इकडून त्याला ते धक्का मारतात आणि तो खाली पडतोय. त्यानंतर त्याच्याकडच्या जवळजवळ 5 चेन सॅचिंग आमच्याकडे डिटेक्ट झालेल्या आहेत. त्याच्यातली सांगवीची ज्याच्या मागे आम्ही होतो ती, दापोडी, तळेगाव, देवरोड आणि एक पुण्याची भारती विद्यापीठची. त्याच्यामध्ये साधारण 76 ग्रॅम सोनंचे सगळ्या चेन त्या रिकवर पण झालेल्या आहेत. त्याच्यात पूर्व इतिहास जो आहे त्याच्यावरती जुने पुणे शहरातले आणि हिंजवडीचे 2 असे 8 चेन सॅचिंगचे गुन्हे होते. हा म्हणजे प्रॉपर चेन सॅचरच होता. त्याने दुसरा मार्ग अवलंबायचा प्रयत्न केला, परंतु तो न झाल्यामुळे पुन्हा आहे त्याच ठिकाणी वळून तो पुन्हा चेन सॅचिंगकडे वळाला. आता पकडण्यापूर्वी तो 2 वर्ष झाला जवळजवळ चेन सॅचिंग करतोय. आता इतर काही गुन्हे त्याच्याकडे आहेत का, त्याच्यावरती आहेत का, याचा आम्ही तपास करतोय. सध्या तो आमच्या ताब्यात आहे. युनिट 1च्या अधिकाऱ्यांनी आणि अंमलदारांनी अतिशय चांगली कामगिरी केली, त्याबद्दल माननीय पोलीस आयुक्त यांच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि आपल्याला प्रेस नोट दिलेली आम्ही.